नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला एक मोठा असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कलाने इतकी मेहनत करून इतक्या छान छान डिझाईन ज्या बनवलेल्या असतात त्या रात्रभर जाग्या राहून आणि त्याच्यानंतर ती सगळ्या डिझाईनचे फोटो काढते आणि त्या सानिकाला सेंडही करते. रात्री जागरण करून तिने तिचं काम चोख पूर्ण केलेलं असतं. इकडे नयनाला स्वामीनाथन सरांकडनं ऑफर आलेली असते. त्यांच्या सेक्रेटरीने फोन केलेला असतो की तुमची निवड झालेली आहे आणि उद्या तुम्हाला शूटिंगसाठी सकाळी लवकरचे लवकर तिथे पोचायचं आहे. तो पत्ता मी तुम्हाला लवकरच सेंड करेल. आणि तिला खूप आनंद होत असतो. ती लगेच राहुललाही ऐकवत असते आणि ती बोलता बोलता त्यांना विचारते, ह्या शूटचे मला तुम्ही किती फी पेच करणार. आणि त्याच्यानंतर ते सांगतात की 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत जाईल आणि थोडं जास्त काम केलं तर कमी जास्तही होऊ शकते. असं म्हटल्यानंतर नयनाला खूप आनंद होत असतो. नयना राहुलला म्हणत असते, मला जे हवं होतं ते मिळवूनच मी राहिली. राहुलही म्हणतो, तू ना अशीच तुझं काम पूर्णपणे करत राहा. मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे आणि तू कुणालाही घाबरायचं नाही. तुला हवं ते तसं कर आणि तशी वाग असंही सांगू लागतो. आणि नयना इतकी खुश असते, शॉपिंग करून आलेली असते. राहुलने तिला जबरदस्त अशी शॉपिंगही करून दिलेली असते. नंतर तो त्याच्या आईकडे जातो आणि तिला सांगू लागतो की नयना इतकी मूर्ख आहे, तिला ना दिवस असताना आता मॉडेलिंग करायची आहे. मॉडेलिंग केली तर केली, कुठे केली तर स्वामीनाथन सरांकडेच. स्वामीनाथन सरांकडनं आता तिला ऑफरही आली आहे. तिला उद्या सकाळी योग्य वेळेत तिथे शूटसाठी बोलवलेलं आहे. पण आता रोहिणी म्हणते आपण ते होऊ द्यायचं नाही, आपण वेगळा डाव टाकायचा. राहुलला ती समजवू लागते की ऐन टायमाला तिला वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं, ती शूट कॅन्सल करायची आणि ते कॅन्सल झालं की स्वामीनाथन सर चिडणार आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत त्यांनी करोडोची डील केलेली आहे तीही कॅन्सल होणार. आणि खूप मोठं नुकसान झाल्यामुळे दादाचं नुकसान झालं की तो खूप चिडेल आणि आबाही चिडतील आणि नयनाला आपल्या आयुष्यातनं काढून असं बाहेर फेकून देतील. असंही त्या दोघांचा प्लॅन सुरू होता. रोहिणी म्हणते, तू ना मी सांगते तसं कर. तिच्या मोबाईलमध्ये जेव्हा ॲड्रेस येईल तो ॲड्रेस तू चेंज करायचं काम कर आणि मी सांगते त्या पत्त्यावर घेऊन जा. ती त्या ठिकाणी पोचलीच नाही पाहिजे अशी तू आता सोय करायची आणि ते शूट काहीही करून कॅन्सल झालंच पाहिजे आणि त्याने होणाऱ्या नुकसानामुळे त्याचा आपला फायदा होणार. राहुल म्हणतो, मम्मा तू किती छान आयडिया काढली आहे. ह्या आयडियानुसार जर आपण वागलो तर 100% नाही ना ह्या घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार. इकडे स्वामीनाथन सर सकाळी सकाळी फोन करतात आद्विकला आणि त्याला सांगू लागतात की आपल्या ज्वेलरीचं ना शूट करायचं आहे आणि त्या शूटसाठी तुम्ही यायचं आणि येताना तुमच्या बायकोलाही घेऊन या. त्याही आपले शूट पाहतील, त्यांनाही पाहू द्या किती सुंदर सुंदर दागिने तुमच्या पेढीत घडले आहे आणि आम्ही त्याचं बाहेर जनतेला दाखवणार आहे. पण स्वामीनाथन सरांना तो सांगू लागतो की तिचा हात भाजला आहे, ती नाही येऊ शकणार. पण स्वामीनाथन सर म्हणतात, त्यांना कुठे काय करायचं आहे, एक ठिकाणीच तर बसायचं आहे, प्लीज त्यांना घेऊन या, मला आवडेल त्या जर आल्या तर. स्वामीनाथन सरांचा खूप आग्रह असतो, त्याच्यामुळे तोही तयार होतो कलाला मग घेऊन जाण्यासाठी आणि तो म्हणतो, हो मी नक्की आणेल. इकडे त्याची वेगळीच गडबड चालू असते. तिचा हाताला भाजलेलं असतं, तिची काही मनस्थिती ठीक नसते. पण आता तिला सांगावं तर लागेल. मोठी हिंमत करून आद्विक कलाला सांगू लागतो की स्वामीनाथन सरांनी तुला शूट पाहण्यासाठी बोलवलेलं आहे. मी त्यांना नकार नाही देऊ शकलो. ती नाही नाही म्हणत असते तरी तो तिला हट्ट करतो, प्लीज आपली करोडोची डील आहे ती कॅन्सल नको व्हायला, प्लीज चल. मग ती हो बोलते. इकडे नयनाला काळजी पडलेली असते, घरात कुणालाही सांगितलेलं नाही आणि असं कसं जायचं. पण राहुल तिला म्हणतो, गॉर्जियस लवकर तयार हो, तुला सोडवायला मी स्वतः येणार आहे आणि तुझ्यासोबत मी तिथे राहणारही आहे. तुझ्या सपोर्टमध्ये मी तुझ्यासोबतच राहणार. आणि नयना म्हणते, त्याची काही गरज नाही, मी एकटी जाईन ना. पण राहुल म्हणतो, नाही मी तुझ्यासोबत येणार, तुझी काळजी घेणार, आपल्या बेबीची पण काळजी घ्यायला हवी, नाहीतर आबा माझ्यावर चिडतील का तुला एकटीला कुठे कशाला पाठवलं. ती म्हणते, मला खूप टेन्शन आलेलं आहे, असं खोटं नाटं वागणं मला काही पटेनासं झाले, आपण सगळ्यांना सांगायला हवं का. पण राहुल चालाखीने म्हणतो, आत्ताच जर हिने सगळ्यांना सांगितलं आणि घरचे तयार झाले तर नाही. तो तिला म्हणतो, नाही अगं आत्ताच नको, नाही तर तुला शूटला जाऊ देणार नाही. मग ती म्हणते, ठीक आहे तू जसं म्हणतो, तू माझ्या पाठीशी आहे ना. पण राहुल तिला सपोर्ट करत असतो. पटकन तयार होऊन असंही सांगतो आणि ती तयार होऊन आल्यानंतर म्हणते, कशी दिसते मी. तेव्हा तो म्हणतो, एकदम सुंदर, अशी मॉडेल बायको मला मिळाली आहे, माझं खूप मोठं नशीब, असंही तो बोलू लागतो. आणि मग ती तयार झाल्यानंतर ती म्हणते, आपण लवकरात लवकर निघायला हवं. पण तो म्हणतो, आपण घरात कुणाला काय सांगायचं. इकडे सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी टेबलवर आलेले असतात. आद्विक विषय काढतो पेढीवरचा.
त्याला परत फोन येतो आणि स्वामीनाथन सरांनी सगळी तुमच्या बायकोची तुमची व्यवस्था केली आहे, तुम्ही लवकर पोहोचा असा फोन आल्यानंतर तो विचारात पडतो, काय करू, आबांना तर सांगावंच लागेल. आबांना तो सांगू लागतो स्वामीनाथन सरांनी शूटसाठी बोलवलेलं आहे, काय करायचं आबा. आबा मग त्याला सांगू लागतात की त्यांनी इतका आग्रह केला आहे तर जा ना. पण तो म्हणतो कलालाही त्यांनी तिथे बोलवलेलं आहे, त्यांचा आग्रह आहे की तुमच्या बायकोला घेऊन या. आता काय करावं मला कळेना. रजनी म्हणते इतकी छान ऑफर आहे, मग तुम्ही दोघं जण सोबत जा ना, एकमेकांसोबत जा, तिथे काय काम होतं कसं होतं सगळं काही बघा, तिलाही वेगळा अनुभव मिळेल, तिच्या हाताला लागला आहे, तसंही घरात काहीच करायचं नाही, सगळं मी बघते असं रजनी बोलू लागते आद्वेकला. आद्वेक म्हणतो पण कसं काय शक्य आहे, मला नाही वाटत तिला न्यावं, पण त्यांचा खूप आग्रह आहे. रजनी म्हणते अरे इतका हट्ट आहे तर ने ना, तुला काय तुझ्या डोक्यावर बसणार आहे का ती. आबाई हसू लागतात. मग आबाई त्याला सांगतात इतका आग्रह करताय स्वामीनाथन सर, आपली करोडोची डील आहे, त्याच्यात काही गडबड नको व्हायला, तुला फक्त घेऊनच जायचं आहे सोबत, तुझ्या डोक्यावर थोडी बसणार आहे ती, जा बरं घेऊन असं सांगतात. मग आता आबांनी सांगितलं म्हटल्यानंतर बरं असं म्हणत लगेच मान डोलवतो आद्विक. आणि इकडे कलाला टेन्शन आलेलं असतं, याच्यासोबत पूर्ण दिवस घालवायचा. अरे देवा. इकडे सकाळी सकाळी आबा विचारू लागतं ह्या दोघांना की तुम्ही कुठे चालले आहे. तेव्हा नैना आणि राहुल काही सांगत नाही. आणि रोहिणीही चिडते, सकाळी सकाळी माझ्या मुलाला कुठे नादी लावून घेऊन चालली, शॉपिंग वगैरे करायची दिसते तुला. मग ती म्हणते नाही आबा, मला ना हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून मी थोडी बाहेर जाणार आहे थोड्या वेळाने. पण ती रोहिणीला म्हणत असते मी काही नुसती बाहेर फिरायलाच जाते का, मला माझी काळजी घ्यायची आहे, मलाही कळतं. इकडे ऑफिसमध्ये कला आद्वेकसोबत आलेली असते. स्वामीनाथन सर सगळ्यांच्या अगोदर तिथे येऊन पोहोचलेले असतात. ते म्हणतात तुम्ही आल्यात, मला खरंच खूप छान वाटलं असं कलाशी ते बोलू लागतात. कलाही म्हणते तुमचा हट्ट होता म्हणून मला यावं लागलं, तुमच्यासाठीच मी इथे शूट बघायला आलेले आहे असंही ती सांगते. नैनाला फोन करून स्वामीनाथन सरांची सेक्रेटरी ॲड्रेस देते, ती सगळा ॲड्रेस व्हॉट्सअप करते असंही बोलते. मग ती म्हणते हो चालेल लवकर करा. मग ती स्वतःची तयारी करायला जाते. इकडे राहुल मात्र तिचा मोबाईल घेतो, त्या मोबाईलमधला ॲड्रेस चेंज करून टाकतो आणि दुसराच ॲड्रेस तिथे पाठवून ठेवतो. हे चालाखीने त्यांनी त्याच्या आईने सांगितलं तसं केलेलं असतं. तो त्याच्या आईला जाऊन सांगतो की तू सांगितल्याप्रमाणे मी तिथे ॲड्रेस टाकला आहे. आणि पण रोहिणी म्हणते तू तिच्या भरोशावर राहू नको, हां तू तिथे स्वतः तिच्यासोबत जा, तिला एकटीला अजिबात पाठवायचं नाही, आपल्या प्लॅनमध्ये कसलीही बदल झाला नाही पाहिजे असंही ती बजावून सांगते. आणि तो म्हणतो हो मी काळजी घेईन. आणि त्याच्यानंतर नयनासोबत राहुल जो ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसवरती जातात आणि तिथे वाट पाहत बसलेले असतात. अजून कोणीच इथे शूटची तयारी करायला आलं नाही म्हणून नयनाला आता काळजी वाटते. इतका उशीर होऊन चालला आहे, आपल्याला जो टायमिंग दिला होता त्याच्यापेक्षा 1-2 तास जास्तच होत आले आहे, अजून कसं कोणी आलं नाही. तेव्हा राहुल म्हणतो तुलाच माहिती, तुझ्याच फोनमध्ये ॲड्रेस आला होता, तूच फोन करून विचारायचं ना वेगळा काय ॲड्रेस होता की काय. राहुल तिच्यावर चिडतो, तू माझ्यावर शंका घेते का मी तुला चुकीच्या ठिकाणी आणलं, मी थोडी तुझा ॲड्रेस बदलला आहे का किंवा बघितला आहे, तू ज्या ॲड्रेस मला दाखवला त्याच ॲड्रेसवर मी तुला घेऊन आले ना. इकडे स्वामीनाथन सर चिडलेले असतात. 2-3 तास उलटून गेले पण ज्या मॉडेलसोबत शूट करायचं आहे ती मॉडेलच काही आलेली नाही. स्वामीनाथन सर त्या शूटवरती खूप रागवलेले असतात. उशीर जर झाला तर 7 ते 8 लाखाची माझं नुकसान होईल आणि हे नुकसान भरपाई मी कुठून करू, मी अजिबात नुकसान भरपाई करणार नाही, हे सगळं आद्वेक सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे. आद्वेकसोबत स्वामीनाथन सरांचा आवाजच वाढून जातो आणि भांडू लागतात. मग स्वामीनाथन सरांशी बोलण्यासाठी आद्वेक त्यांच्याजवळ जातो आणि विचारू लागतो नक्की काय झालं आहे, तुम्ही असं का बोलताय. मग स्वामीनाथन सरांना तो विचारू लागतो नक्की मी काय चुकलो, मला तुम्ही शूट पाहायला बोलवलं म्हणून मी इथं आलो ना. तेव्हा तो सांगू लागतो तुमच्या भावाची बायको ती माझ्याकडे 2-3 वेळा आली, मला मॉडेल बनवा म्हणू लागली, मग मी तिला मॉडेलिंगसाठी ऑफरही दिली, ती आली आणि मी तिला सांगितलं की या दिवशी शूटला या. आज तिच्या शूटचा इथं दिवस ठरला आहे आणि तीच इथे आली नाही. मी इतकी सगळं खर्च केला, इतकं सगळं सेटअप लावलं आहे, 8-10 लाखाचं माझं नुकसान होणार. आणि मग आद्वेक म्हणतो हे सगळं तर मला काही माहितीच नाही. मग आता स्वामीनाथन सर म्हणतात मला तुम्ही हा सगळा खर्च भरून द्या, नाही तर मी तुमच्यासोबत जी आता डिझाईनची डील केली आहे 30 करोडोंची ती मी कॅन्सल करून टाकेल. आता हे ऐकल्यानंतर कलाच्या पायाखालची जमीनच हल्ली. हे ताईने काय करून ठेवलं नाही ना ताई, दरवेळीप्रमाणे इथेही घोळ घालून ठेवलेला दिसतोय तिने. काय असं केलं आहे, कुणा सगळ्यांपासून का लपवलं तिने मॉडेलिंगचं खूळ. स्वामीनाथन सर मात्र खूप चिडलेलं आहे. जर इथे शूट झालं नाही तर मी सगळ्या डील कॅन्सल करील असंही ते बोलत असतात. आद्वेक आता कलाला घेऊन बाहेर आलेला असतो. आता तो म्हणतो नक्की काय करावं मला काही सुचेना. आणि मग कला त्याला म्हणते एक गोष्ट सांगू का मी तुला,
ह्या सगळ्या डिझाईन मी स्वतः बनवलेल्या आहे. मग तो म्हणतो मला माहिती होतं तू बनवत आहे, रात्रीची जागरण करते, रांगोळ्या रांगोळ्या म्हणत म्हणत तूच सगळ्या डिझाईन बनवते. तुम्ही दोघी बहिणी डोक्यावर पडलेल्या आहात का? जिथे तिथे नाही तिथे घोळ घालून ठेवलेला आहे तुम्ही दोघी बहिणींनी. कला त्याला सांगू लागते मी जे केलं आहे मी तुला सांगितले, मी लपवलेलं नाही, पण मला तुला सांगावं वाटलं मी जे केलेलं आहे, मी डिझाईन बनवल्या आहे त्याच डिझाईन आज इथे फोटोशूटसाठी वापरल्या जाणार आहे. तेव्हा आदिवेकला टेन्शन आलेलं असतं, तो खूप चिडलेला असतो. आता काय करायचं म्हणून त्याला सुचत नसतं आणि एक आयडिया त्याच्या डोक्यात येते. आत्ता ह्या क्षणाला आपण कलाला मॉडेल बनवू शकतो. कला आत्ता फक्त तूच ही परिस्थिती सावरू शकते. तू जर ह्या मॉडेलिंगसाठी फोटोशूटसाठी तयार जर झाली तर आपलं करोडोचं नुकसान होणार आहे. तू ज्या डिझाईन बनवलेल्या आहेत त्याही ह्या जगासमोर येणार नाही जर तू हे केलं नाहीस तर. तुला मॉडेलिंग करायला हवी, मी तुला संधी देतो, मी आबांशी बोलेल. मग ती आता हे सगळं नुकसान भरपाई करण्यासाठी ती तयार होते. फक्त नयनाताईमुळे झालेल्या गोंधळामुळे तिला आता हे फोटोशूट करावं लागत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने घालून, वेगवेगळे कपडे घालून तिला सगळ्यांसमोर फोटोशूट करावं लागलं. आणि हे सगळं फक्त तिने आदिवेकसाठी केलेलं असतं. फोटोशूट झाल्यानंतर ती आदिवेकला म्हणू लागते आता घरी जर आबांना कळलं तर काय करायचं. तेव्हा आदिवेक म्हणतो इतकं मोठं करोडोचं नुकसान होणार होतं, त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला सावरावत लागलीच असती. नुकसान भरपाई करण्यासाठी आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून आपण हे सगळं केलं. आबांशी घरी गेल्यानंतर मी बोलतो. मग घरी आल्यानंतर इतका उशीर का झाला तेव्हा आबा विचारू लागतात काय झालं होतं का. तेव्हा आदिवेक सांगू लागतो की फोटोशूटच्या ऐन टायमाला जी शूट करणारी मुलगी होती तीच आली नाही, त्याच्यामुळे आबा खूप गोंधळ झाला आणि स्वामीनाथन सरही खूप चिडले. ते आपल्यासोबत केलेले आत्तापर्यंत ते सगळ्या डील कॅन्सल करायला निघाले होते. आता ते वाचवण्यासाठी मी त्या क्षणाला विचार केला जर कलाच मॉडेल झाली तर, म्हणून मी कलाला मॉडेलिंग करायला लावली. ते दागदागिने घालून सुंदरच्या साड्या घालून कलाने छान मॉडेलिंग केली. इतकं सुंदर फोटोशूट झाला आहे आबा, तुम्हाला काय सांगू. आबाही म्हणतात आता माझ्या नाचसुनेने इतकं छान काम केलं आहे, तिच्यामुळे आपली ह्या पिढीमधली इज्जत वाचली. जर करोडोंचं नुकसान झालं असतं मार्केटमध्ये आपली काय किंमत राहिली असती. सगळ्यांनी आपल्याला काय बोललं असतं की यांच्या पिढीतनं इतकं मोठं फसवणूक झाली, फसवणुकीचा आपल्यावरती ठपका लागला असता. त्याच्यामुळे तू जे काही केलं ना आदिवेक ते योग्यच केलं. आणि कला तू खरंच खूपच हुशार आहे. आजपर्यंत आम्हाला न सांगता इतक्या सुंदर सुंदर डिझाईन बनवल्या तर होत्याच होत्या. तुझं नशीब किती छान, त्याच डिझाईन तुझ्याच अंगावरती तुला परिधान करायला भेटल्या आणि ह्या जगाला त्या दिसणार आहे. कला आणि कलाकारी ह्या दोन्हीही गोष्टी तुझ्यासोबत, तुझ्या नावासोबत इतक्या साजेशा दिसतात. खरंच कला, तुझ्यामुळे आमच्या घराण्याचं, चांदेकरांचं नाव मोठं झालं. मला खरंच अशी नातसून मिळाली आहे ह्याचं मला खूपच मोठं कौतुक आहे असं ह्या आदिवेकला सांगू लागतात. आता ह्या नयनामुळे झालेल्या गोंधळामुळे खरंच कला ह्या जगासमोर सगळ्यांसमोरच मोठं नाव कमवू शकली. आता पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.